साहेब साहेब ऐका ना, तिला आदित्य सरांना भेटू द्या ना प्लीज. वय साहेब, आम्हाला फक्त एकदा आदित्य सरांना भेटू द्या. हे बघा, तुम्हाला साहेबांच्या परवानगीशिवाय त्यांना भेटता येणार नाही, कळतंय का तुम्हाला? असं काय करताय? एकदा भेटू द्या ना त्यांना. साहेब साहेब प्लीज, आदित्य सरांना भेटणं लई महत्वाचं आहे. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? कामची भाषा वापरावी लागेल आम्हाला. ए, काय गोंधळ चाललाय तुमचा? चला बाय. देवा, बारीक लक्ष ठेवा. गरवारे साहेब, अहो तुम्ही पोलीस आहात. कायद्याचं रक्षण करणं, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं रक्षण करणं हे तुमचं काम. कायदा हातात घेणं नाही. चुकताय तुम्ही, तुमचं काम विसरताय. जनतेची सेवा करणं याचा तुम्हाला पगार मिळतो. तुम्ही कोण? तुम्हाला आता एक फोन येईल आणि मग कळेल मी कोण. आला. जैन सर. यस सर. हो सर. सर पण ओके सर. काळजी नका करू गरवारे साहेब, इथून कोणीही पळून जाणार नाही. सौद्या त्यांना आतमध्ये. थँक्यू. आदित्य सर तुम्ही ठीक आहात? तुम्हाला लई लागलंय? आदित्य सर, मला माहित आहे, मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही काय बी करणार नाही. सर तुम्ही नका काळजी करू, आम्ही लवकरात लवकर तुम्हाला इकडनं बाहेर काढू. आईला फोन केलास? आई आई येते ना मला बाहेर काढायला? काय झालं बोल ना तू. आईला फोन केला होतास का? अरे मी इथं. पारू, काय झालं पारू? आई नाही म्हणाले का? हा, आई नाही म्हणाली का? बोल ना. सारंग सर, तुम्ही इथे? तू काय करतोय तिथे? अहो, तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना? आराम करायचा ना? का आलास? तू बाहेर जा आणि सारंगला आत पाठव. मला बोलायचं त्याशी. तू जा ना प्लीज प्लीज. तुम्हाला आतमध्ये बोलावताय. काय केलंस तू? का केलंस तू? थोडं पण काही वाटलं नाही जरा असं काही करत. आईचा तरी विचार करायचा यार. त्या मुलीला तुला सावलीचा विचार नाही आला का रे? तू मला काय दोष देतोयस? मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. मी काय केलंय? तू काय केलं मी तुला सांगू का? आदित्य शांत हो, शांत हो आदित्य, शांत हो. आधी तुझा गैरसमज होतोय. मी तिथे गेलो होतो पण त्या पोरीचा खून मी केलेला नाही. मी का खून करेन? तुझे कपडे अखेर बघ. शांत हो. आपापसात भांडण करून काही होणार नाहीये. हो, ते मला माहितीये दोघांनीही खून केलेला नाहीये. कोणीतरी तिसराच आहे. त्यामुळे शांत हो. चला, तुमची भेटायची वेळ संपली. कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला भेटायची वेळ दिली ना मी.
आता तुम्हीही कायदा पाळा. चला निघा बाहेर. माझी तत्व अजून तीच आहेत. माझ्या आयुष्यात खोटेपणाला जागा नाही आणि यापुढेही नसेल. कळलं? पण तू इथे का आली आहेस आज भैरवी? का आली आहे? माणूस की शिल्लक आहे अजून माझ्यात. तुझी ख्याली खुशाली कळली. खूप वाईट वाटलं. खूप म्हणजे खूपच वाईट झालं ग. आजवर तुला तुझ्या आदित्यावर प्रचंड अभिमान होता ना. मी तर असं ऐकलं होतं की तुझ्या परवानगीशिवाय श्वासही घेत नाही तुझा आदित्य. आणि मग आता हे काय करून बसलंय? म्हणजे सॉरी बट मला बोलतानाही खूप एम्बॅरेसिंग वाटतंय ग. तुझा आदित्य म्हणे एका मोलकरणी सोबत पळून गेला. सच अ बॅड टेस्ट. तुझं घर तुटलं हिल्ल्या. वाईट झालं पण एका अर्थाने बरंच झालं. नाही बरंच झालं की मी माझ्या लेकीला या घरात दिलं नाही. या घरात नाहीतर बघ ना, जगप्रसिद्ध असलेली माझी लेक, सुप्रसिद्ध गायिका तारा वझे एका खुन्याची बायको म्हणून बदनाम झाली असती. काय वाढून ठेवलेलं असतं माझ्या लेकीच्या नशिबात परमेश्वरालाच माहित. पण नाही हा, नाही. त्याला काळजी आहे माझी. लक्ष आहे त्याचं माझ्यावर. माझ्यासोबत काय वाईट होऊच देणार नाही तो. पण तुझं काय? अहिल्या देवी किर्लोस्कर. स्वतःला अहिल्या देवी म्हणून घेतेस ना. अख्ख्या जगाला तत्वज्ञान शिकवतेस. खरेपणा किती महत्वाचा आहे. खोटं वागू नये, प्रामाणिकपणे जगावं. आणि इथे दिव्याखाली अंधार. बघतीयस ना. पण काही म्हण, खूप वाईट वाटतंय ग. खरंच खूप वाईट वाटतंय. म्हणजे आजवर इतक्या ताठ मानेने जगलेली अहिल्या देवी, कायम रुबाबात जगलेली अहिल्या देवी आज अशी लाचार असहाय्य बघून या मनाला इतकं समाधान वाटतंय ना.